प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून ठाकरेंच्या सेनेचे आणि शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। प्रभादेवी सर्कल येथील कामावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला। दादर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय। अरे थांबा ना यार। पद्धतीने ही काहीतरी एक प्रथा पडत चाललेली की कोण काम करेल ते बंद पाडायचं। उद्या जर तुम्हाला काही निधी आला, आज सरकार आमचं आहे, आज आमचं सरकार म्हणजे तो निधी आमचा नाही, तुझा जर निधी तुमच्यासाठी जर कुठला निधी आला तर तुम्ही त्याची ओपनिंग करता आणि तुम्ही काम चालू करता। आज तुमच्या कामाची ते आम्ही जाऊन कटाट लावू का की हा आमचं सरकार आहे म्हणून काम आमचंच आहे, असं नसतं। कुठेतरी एकमेकांनी समजून घेणं गरजेचं आहे, असे वाद टाळणं गरजेचं आहे। काही जे कार्यकर्ते आहेत जे इच्छुक आहेत आणि हा जो आजचा जो कार्यकर्ता होता हा फक्त विभागात भांडणं अशीच करत असतो, कुठेतरी काहीतरी सगळ्यांकडनं जाऊन गोळा करणं पैसे, अशा म्हणजे अशा कार्यकर्त्यांना कितपत आपण पाठबळ द्यावं किंवा त्याला सहकार्य करावं हे त्या लोकप्रतिनिधींनी समजायला पाहिजे। तर आतापर्यंत दोन्ही शिवसेनेमध्ये झालेले वाद आपण पाहू। 2022 मध्ये दसरा मेळाव्याच्या परवानगीवरून दोन्ही शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाला। 9 सप्टेंबर 2022 ला गणेश विसर्जन मिरवणुका सुरू असताना ठाकरेंची आणि सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। पुन्हा 10 सप्टेंबर 2022 ला ठाकरेंचे कार्यकर्ते आणि सरवणकर यांचे कार्यकर्ते आमने सामने आले। 16 नोव्हेंबर 2023 ला एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला वंदन करून गेल्यानंतर शिवाजी पार्क मैदानावर मोठा वाद झाला। लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रभादेवीमध्ये धनुष्यबाण काढण्यावरून रवींद्र नाट्य मंदिर इथे दोन्ही पक्षांमध्ये वाद झाले। विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान माहीम कोळीवाड्यामधील महिलेकडून शिंदेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गद्दार म्हणून घोषणाबाजी करण्यात आली। या सगळ्यावर आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण पाहूया।